काळ हा उशाला बसलेला आहे. 5-7 लोक जर सोडून दिले तर काळ कोणाला भीत नाही, तो प्रत्येकाच्या उशाला बसलाय. असेल काहींना शंका असेल, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत असले तरी काय हरकत नाही, तरी पण काळ भेट नाही. एखाद्याकडे पद असेल, कोणाकडे पैसे असतील, कोणाकडे बाहुबळ असेल, कोणाची नातीगोती श्रीमंत असतात, एखादा शैक्षणिक क्षेत्रात मोठा असेल, एखादा आध्यात्मिक क्षेत्रात मोठा असेल, पण काळ भेट नाही. पदावाल्याला भेट नाही, पैशावाल्याला भेट नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग तिथं काही चलत नाही. ज्या दिवशी आयुष्याचा करार संपत असतो त्या दिवशी थांबता येत नाही. प्रत्येकाच्या उशाला काळ बसलेला आहे. श्रुतीनं प्रश्न केला, पूज्यश्री नाथबाबा, काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे, त्याच्यातून काही सुटका होण्यासाठी काही मार्ग नाही म्हणले. मृत्यू तर काही अटळ आहे, पण काळाच्या तडाख्यातून जर वाचायचं असेल तर भजन करणं अत्यंत गरजेचे. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे. आयुष्यभर भजन करीत असेल आणि दुसऱ्याची चेष्टा करीत असेल तर 1 नंबरचा हरामखोर आहे. विठाला विठाला भजन करणे, चांगलं बोलणं, चांगलं वागणे, दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवणे, याचंच नाव भजन आहे. वाचे नारायण वदे तू सादर, काळपास साचार चुके जेणे. मग या काळाचा पास चुकते. कुठला पास चुकते? मृत्यू तर अटळ आहे, मृत्यू काही थांबत नाही. मग त्रास कोणता चुकते? उंदीर 2 लोकांना धरते, उंदराला धरते आणि पिलालाही धरते. या घरून मांजर 2 लोकांना धरते, पिलालाही धरते आणि उंदराला धरते. पण या घरून पिलं दुसऱ्या घरी नेत असताना ती कुठल्याही वाहनाचा वापर करत नाही, ती तोंडाचाच वापर करते. त्यावेळेला ती दात पाडत नाही, दात जशाल तसेच असतात, आणि उंदीर धरतानाही पाडत नाही. पण फरक किती बघा ना. स्वतःच्या पिलाला उंदरापेक्षा जड असताना दुसऱ्या घरी नेत असताना थोडीसुद्धा इजा होऊ देत नाही, आणि उंदराला धरत असताना कसल्याही प्रकारची पर्वा करत नाही. काळ तसा करतो. सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन माणसांना मांजर जशी आपल्या पिलाला दुसऱ्या घरी घेऊन जाती तसा काळ नेतो. तो मांजर आहे, तो बिडालक आहे, जसा उंदराला घेऊन जातो तसा देवाला न आवडणाऱ्या माणसांना तो घेऊन जातो. मग काळ हा भजनानं चुकवता येतो. काळाचा जाच, काळाचा तडाखा भजनानं चुकवता येतो. वाया हा संसार करश्याव भरी, काळाची तो फेरी निकट आली. हा प्रपंच करत असताना माणूस बऱ्यापैकी इसरून जातो. हा वाय. तुम्हाला एक सांगू का, ज्याला आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. आशा संपल्यावर तुमचं घर सापडेल का? तुम्हाला कळेल काही, माझी आई आहे, ही पत्नी आहे, हे मुलगा आहे, हे आमके मामे आहेत, हे काके आहेत. आशा संपल्यावर कशी? आशा असावा लोणचा इतकी. आशा नाही त्याला प्रेत म्हणतात, आणि आशा जास्त ज्याच्याकडे त्याला गाढव म्हणतात. आशेचे बांधले, आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. प्रेताची आशा संपली, त्याला जाळलं काय, पुरलं काय, पाण्यात टाकलं काय, त्याच्यासाठी कोणी रडलंय का, रडलं नाही का, त्याचं काय संस्कार केलेत याचा तो विचार करत नाही, कारण त्याची आशाच संपली असती. तो प्रेतावस्थे तद्रूपायाम यत्काया व्रधियो जगन्यायतम खिलम पाने सर्वाति जायते भोगाम भोज्या सर्वस्थिता प्रेता न जायते न क्रिया. काय कळतं त्या प्रेताला? आपल्याला रथात नेलंय का, खांद्यावर नेलंय का, का तसंच ढकलून दिलं, काही कळत. त्याची सगळी संपलेली असते आशा, म्हणून त्याला प्रेत म्हणतात. आणि आशा जास्त आहे त्याच्याकडे गाढव म्हणतात. याचा अर्थ असा नाही ज्याची आशा संपली
एक जण म्हणला मला पैसे आवडत नाही म्हणून माझी आशा संपली. मूर्ख आहे तू. तुझ्या मनानं सिद्धांत लावतो का? बापाची जहागिरी का तुझ्या? विठाला विठाला 4-2 पुस्तकं शिकले म्हणजे स्वतःच्या मनानं सिद्धांत लावणं ही काही ज्याच्या त्याच्या बापाची जहागिरी नाही. अर्थ असावा. संसार करत असताना अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. एखाद्याला पटत नसेल नका पटू द्या. देव आणि संत याच्यानंतर जगात शक्ती कोणती असेल तर पैसा नावाची शक्ती आहे. ही तिसरी शक्ती पैसा आहे. बचर बचर करणं, कीर्तनात बोलणं, माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. पण अर्थ संपल्याच्या नंतर जवळची हरामखोर पाहुणे सुद्धा लग्नाच्या पत्रिका देत नसतात. निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, लिया खाती मार, चुकलिया खाती मार, अर्थही नाशेल, चारित्र्यही नाशेल, आचार भ्रष्ट असेल, वैचारिक पातळी उतरलेली असेल, अर्थही नाशेल. त्याला कोणी किंमत देत नाही. एक मालकाचा पुरावा मला आठवत नाही. त्याचं कोण मानतंय, कोण मानते असा एक पुरावा आहे देहूतल्या मालक. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. विठाला विठाला गाढ हो का असं ना. पैशावाल्यानं सांगावं ते करा, करतेत माणसं. देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. कोण विचारतंय गरीबाचं? म्हणून आशा एवढी संपली नाही पाहिजे की पांचट लोकांनी आपला अपमान केला पाहिजे अशी नाही संपाव. मर्यादित असली पाहिजे. वा या हा संसार करीशी हाव भरी. इतकी हाव नसावी. मधात बद पडू द्यायला आणि बांध कोरायला. गड्याला बाजूला केलं, मालकच अवतार उभा राहिला. कडीनं शेल्यावर पाय देऊ लागला. जाणून तुटलं, रूमनं तोंडात गेलं. 2.5 एकर जमीन विकावं लागली थोत्तर नीट करायला, तरी नीट झालं नाही. इतका नालायकपणा नसावा. असावा ना आशा. बदाम लाव, काजू लाव, पिस्ता लाव, अंजीर लाव, मधात लाव, काय बांधाली यांना दे तू. ही आशा विनाकारण डोक्यावर घेणे. वा या हा संसार करीश्याव बरी. काळाची तो फेरी निकट आली. एका जनार्दनी नको याता याती. संसार फजिती जन्म दुःख. देहूतले मालक असं म्हटले नाही लेकर बाळा हाकलून द्या. नका त्या जो रांडा पुरे सुखे बांधा माड्या घरे. हा संसार करत असताना मर्यादेचं उल्लंघन करू नये. करायचा हा संसार, पण या संसाराची फळं मात्र फलकटे इतकं समजून करायची. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, सार भगवंत, येथे सार भगवंत. संसार रूपी नावाच्या वृक्षाची फळं फलकट आहेत. म्हणून हिशोबात करायचं.
संसार किती करीत जा किंमत कमी होती, परमार्थ करत जा किंमत वाढते. तुझं वय किती रे? हा 19. त्या पाय पडताना लोकांनी तुला जात विचारली का? वय विचारलं? त्या घरी किती श्रीमंती विचारली नाही. कशाची ताकद आहे? फक्त गळ्यात तुळशीची माळ आणि ज्ञानोबराय तुकोबरायचा साधक आहेस म्हणून. इतकी किंमत आहे परमार्थात. महाराष्ट्रातली 4458 गावं पाहिली मी. एकदा गेलेलं गाव 2-2 हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या ज्यानं पोट्ट्यासाठी कमील्या, ते पोट्टे कुत्रे इतकी सुद्धा बापाला किंमत देत नाहीत. अशी कुंटलन पाहिले कासलीवाल साहेब, कुंटलन पाहिले. का? संसाराचं फळच दुःख रूप आहे. रक्ताच्या नात्यातली माणसं विरोधात जाऊ शकतात. बायको सुद्धा जाऊ शकते. गाढवाची उपमा दिली आहे त्यासाठी एक पुरावा. बाईल मन खारा माता तरी बर, बाईल मन खारा माता तरी बर, नातीयेले घर थोकनिया, नातीयेले घर थोकनिया. बाईल मन खारा माता तरी बर, बाईल मन खारा पत्नी सुद्धा विरोधात जाते. विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे हे सुद्धा प्रपंचात एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही झाली की एका क्षणात विरोधात जातात. एका क्षणात. त्याचं नाव संसार आहे. एका सेकंदात. बायकोच्या मनासारखं नाही वागावा, आयुष्यभर तिच्यासाठी काबाड कष्ट करा, आणि एका क्षणापुरतं तिचं मनोगत नाही मानलं की ती एका क्षणात विरोधात जाते. मुलंसुद्धा मुलीसुद्धा आप्तविष्ट सजन सखे सगळे विरोधात जातात. ते एकमेव क्षेत्र आहे ते फक्त संसार. ठीक आहे, परमार्थ करत असताना भंगिरे विरोधात गेले, काय नवलाची गोष्ट आहे. पंढरपुरातला मालक तुमच्या विरोधात जाऊन बस संपली गोष्ट. खालचे ते मायबापाला अस्तित्व मानित नाहीत, मायबापाचं ते तुमचं मानते, त्याची अपेक्षा तरी कशाला करता. खालच्याची अपेक्षाच करायची नाही, त्यांना आपलं मनाव इतकं ठरवायचं. विठाला विठाला आणि प्रपंचातली व्यथा आहे. खालची किती जरी तुम्हाला आपलं आपलं म्हणत असतील तरी फक्त पेटून घरी येतील. मित्र आले गोत्र झाले तेही मशानी हुनी परतले, वापस येतात. तिथं कोण सोडवतोय तुम्हाला? सोडविना राजा सोडविना राजा देशीचा चौधरी, ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखानी माले, वितराचा पाडकोन नेमिले जाण न चुकेते. पैठणचे मालक सांगतात, ज्याचं आयुष्य आतापर्यंत कोणाला लिहिता आलं नाही, अशी भरगच्च आयुष्य प्राप्त करणारी माणसं होती, त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. तिथपर्यंत आयुष्य होतं. जीवनभर स्वतःचं काही कोणाला करू दिलं नाही. शेवटच्या टप्प्यात 2-3 दिवसात आजारी पडले आणि तितक्या कालात ते जात राहिले. निरोपाला सामोरं जावं लागलं. दक्षिणेच्या मालकाचा निरोप असा कटू आहे. तो ज्याला आला त्याला जावंच लागतंय. तुम्ही खालचे निरोप टाळू शकता. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याला सुप्रीम कोर्टाचं जरी वॉरंट आलं तर त्याचे पाहुणे राहुणे जर भरगच्च असतील ना तर त्याला इकडे तिकडे लपू शकतात. ना तुम्ही वकील क्षेत्रात आहेत, असं होऊ शकतं कधी कधी. सांगू शकते डिपार्टमेंटचे लोक, तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहात. असली साहेब, तुमच्या 10-5 गाड्या जरी गेल्या तो उसात लपला तर काय करू शकता? मग ठीक आहे, ड्रोन कॅमेऱ्यानं धरताना आमक्यानं धरताना तुमचं सगळं युद्ध पातळीवर काम चालू असतं. पण गेले 7-8 दिवस निघून. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं वॉरंट जरी आलं तरी स्वतःच्या चालाखीनं काही वेळापुरतं टाळता येईल. पण दक्षिणेच्या मालकाचं निरोप आल्याच्या नंतर ग्रास गिळू सत्ता. सोन्याचं प्लेट आहे, सोन्याचा चमचा आहे, बदामाचा शिरा आहे, घरच्या लोकांनी दिला. चमचा तो शिऱ्यात घातला आणि तोंडापर्यंत नेऊस तर जात राहिलं. माशी पाखू पाखडे तव हे सरे. नाही थांबता येत, एक क्षणभर सुद्धा थांबता येत नाही. आणि काळ इतका निष्ठुर आहे, नाही त्या यमाशी करू ना.
यमाला गरीब कळत नाही, श्रीमंत कळत नाही, पदाधिकारी कळत नाही, नोकरीवाला कळत नाही, राजकीय कळत नाही, शैक्षणिक क्षेत्रातला कळत नाही, व्यापार क्षेत्रातला कळत नाही, आध्यात्मिक क्षेत्रात कळत नाही, लेकरू कळत नाही. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, हो दाची वाट पाहे काळ, 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 दाची वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. चिमुकल्या लेकराचा काय अपराध बोधले बुवा, झाल्या झाल्या लेकरू कोणाला शिव्या दिले त्यानं नाही, पण आयुष्य संपल्यावर काळ त्याला सुद्धा भेट नाही. इतका निष्ठुर काळ. आयुष्याचा करार संपला. भगवान रामचंद्रांच्या जन्मदिनी भारतीय संस्कृतीमध्ये, वारकरी संप्रदायात, सनातन संस्कृतीत, वैदिक संप्रदायामध्ये 29 उपवास सांगितले. एक नक्त उपवास सांगितला जेवण करायचा, तो सोमवार. 29 उपवास मात्र एकादशीसारखे, 24 एकादशी आणि 5 पर्वण्या. त्याच्यापैकी एक पर्वणी रामनवमी आहे. आणि अशा या 5 पर्वणीपैकी एका पर्वणीवर त्यांनी इहलोकातली यात्रा सोडली. एका पर्वणीवर गेले ते. आपल्याकडे 29च उपवास सांगितले आणि एक टाईम जेवून उपवास सांगितला ते सोमवार. ह्या बऱ्यापैकी लवंगाव मंगळवार, खारकाव बुधवार धरतात. यायला कोण्या महाराजांनी सांगितलं काय माहिती आहे. म्हणून आपल्या बायका व्यसनं कमी करतात पण आजारी जास्त पडतात. याचं एकमेव कारण आहे, ह्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे विचार मानित नाहीत, याच्याकरता ह्या जास्त आजारी पडतात. विठाला विठाला त्यातली त्यात आपला मराठवाडा फुटक्या कानाचा आहे. कोणी सांगावं ना ऐकावं, सकाळी सांगावं त्यानं ऐकावं, संध्याकाळी एकानं सांगितलं की पहिल्याचं धुवून टाकलं. हो, 15 दिवसाला तिसरा भेटला की पहिल्याचं लगेच नदीला धुतलं की लगेच त्याला डोक्यावर घेतलं. कालांतरानं या लोकांचे डोके मोडून जाऊन तितकी तरी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. विठाला विठाला. अशा या 29 उपवासापैकी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेला एक पावन पर्वणी, त्या पर्वणीवर आप्पाची हे लोकातली यात्रा संपली. येऊन या काळ बैसला असे उसा. काळ भीत नाही कोणाला. काळ हा पैशाचं सुद्धा ऐकत नाही. बाकी क्षेत्रात तुम्ही पैसे चालतील, पण दक्षिणेच्या मालकाकडे अर्थ हा विषय नाही, चालतच नाही, चालतच नाही. तसा जर अर्थविषय हा दक्षिणेच्या मालकाकडे चालला असता तर या देशातली संपत्ती 65% 103 लोकांकडे आहे. देश किती श्रीमंत आहे मी तर 7वी पास आहे, मला काय अभ्यास नाही, पण या देशातली 65% श्रीमंती 103च लोकांकडे. आणि बाकीची जी 35% आहेत मग सगळे आपले समळी हे सगळे सगळे आले आपण ते सगळे. मग कोणाला केवढाले पाकिट असतील, कोणाला किती बारकाले असतील, कोणाला किती बेसिक असेल, कोणाला किती पगार असेल, कोणी किती महिन्याचं कमीत असेल, हे सगळे त्याच्यात दळले. हे सगळे 65% श्रीमंती भारतातल्या फक्त 103 लोकांकडे आहे असं तज्ज्ञांचं. तर ते लोक काय येडे थोडे, त्याच्या गोळ्या थोड्या संपलेल्या आहेत. हुशार लोक आहेत ते, हुशार लोक आहेत ते. मला असं वाटतं पैसा चालला असता ते 103 लोकांच्या घरातला माणूसच मेला नसता वकील साहेब. कारण यांना माहित नाही नोटा बदलायच्या टायमाला त्याच्या खालच्या बदलायच्या नोटाचे रबल पगळले. इतक्या नोटा त्यांच्याकडे, ते रबल पगळले. कधी कधी ठोले असतील काय माहीत. मग यमाला द्यायला काय हरकत होतो, देते असते त्यांनी, पण यम नाही घेत ना, नाही घेत. कारण यमाला कामाला लावले 2 माणसानं, तसं 3 माणसानं. काशीतले मालक एक, पंढरीतले मालक एक आणि सत्यलोकातला मालक विधाता एक. सृष्टी निर्माण करता तो हाडामासाचा कुंभार. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडी तोरे. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना विधात्याकडे ब्रह्मदेवाकडे आहे. ह्या गाडग्यात काय टाकायचं हे पंढरीतल्या मालकाच्या हातात आहे. ह्या गाडग्यानं शहाणपणा केल्यावर कोण्या दिवशी नेऊन पेटवायचं हे काशीतल्या मालकांच्या हातात आहे. संवार कार्य त्यांच्याकडे. या 3 लोकांनी एक दक्षिणेचा मालक कामाला लावला, त्याचं नाव आहे यम. मग त्याला कालदंड म्हणा, त्याला यम म्हणा, त्याला यमदूत म्हणा. यमधर्म नाही म्हणता येणार, यमधर्म हे स्वतंत्र पद आहे. मग हा यम
आयुष्य संपल्याच्या नंतर घेऊन जातो. संपल्याच्या नंतर नाही, तो उशालाच बसलेला असतो. उशालाच. एक जण म्हणला, महाराज त्याला कसं काय कळतो आपलं आयुष्य संपलेलं? त्याला कळतं कसं काय आपलं आयुष्य संपलेलं? पंढरीतल्या मालकाने प्रत्येक माणसाच्या सोबत 2 माणसं ठेवलं. चित्रगुप्त भय सकल सुधा छंद पराभय जायंते, गुप्तर भययति चित्र सुधा चित्रगुप्त भय जायंते. एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव गुप्त. अंधारात बी लिहितेत, उजेडात बी लिहितेत, पावसाळ्यातले येतात, हिवाळ्यातले येतात, वादळातले येतात. त्याच्या पेनची शाही संपत नाही. तू किती पुण्य केलं त्याचाही कॉलम लिहालेत आणि किती हरामखोरपणा केला त्याचाही लिहितेत. सगळं लिहितेत, सगळं लिहितेत, पूर्ण 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 पूर्ण. आणि एका क्षणाक्षणाला दक्षिणेच्या मालकाला निरोप देतेत, आता 2 तासाच्या नंतर काही मिनिटानं अमक्या अमक्या व्यक्तीकडे तुम्हाला यावं लागतंय, असं ते सांगत राहतो. आणि मग यम त्यावेळेला घेऊन जातो. तुम्ही लक्षात घ्या, यम असा विचार करत नाही, हा फार मोठ्या माणसाच्या अमक्याच्या सानिध्यातला आहे, याच्याकरता आपण याला थांबू. बाकीच्या याच्यात मोठेपणाचं नियम आहेत, बाकीच्या गोष्टीत. पण मृत्यूच्या बाबतीत तुम्ही किती मोठ्या माणसाजवळ जावा, मृत्यू नाही थांबल्या जात. गरुडाच्या पाठीवर पंढरीतले मालक बसतात असं सर्वांना ज्ञात आहे, असं पुराण सांगते. आणि पुराण हे देहूतल्या मालकांना आवडत आहे ना, भंगेऱ्याला नाही आवडत काय, त्याच्यावर काय संबंध आहे? देहूतल्या मालकाला आवडते. तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी आणि पहावे पुराणी विचारवणी. आता काही माणसाचं काम कसं असते, गोळा तोंडात धरणं त्या गोळ्यालाच मानणं, त्या तितक्याच गोळ्याला. बैलाचा पाय नदीत गेला, चिखलात पाय काढा, त्या पायाच्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं, त्याच्यात बेंडकी जनली, 2-4 पिलं. आणि त्या पिलाने विचारलं, आई विश्व कोणतं आहे? ती म्हणली हेच विश्व मोठं आहे. पुढच्या पोळ्याला जेव्हा बैल आला तेव्हा पिलू बाहेर आलं आणि ते म्हणलं, माय तू येडपट हेस ग. असा एक प्राणी पाहिला की त्याचं पायच आपल्या घरात बसत नाही, इतका मोठा प्राणी, फुटून बेनकी मेरी. असं काही बेनकीसारखं स्वरूप असतं काहीचं. ते तितक्यापुरतं ते त्यालाच मानणार, विश्वाला बाकीच्याला मानित नाहीत. ते गरुडाच्या पाठीवर पंढरीतले मालक बसतात. तसे तो दोघं भाऊही अत्यंत नाविन्यपूर्ण होते. एकानं सूर्याचा रथ हाकला आणि एकानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं. वारकरी संप्रदाय किती पवित्र आहे लक्षात घ्या. पवित्र, तर ती पवित्रता सांगण्याची माझी काय पात्रता आहे, पण वारकरी संप्रदाय किती दक्ष आहे, खऱ्याची पोचपावती किती लवकर देतो. या विश्वातला सूर्याचा रथ अरुणाच्या व्यतिरिक्त कोणीच हाकू शकत नाही, कोणीच हाकू शकत नाही. आणि अरुण जर एक दिवस गैरहजर राहिला तर दिवसभराची पूर्ण दैनंदिन क्रिया मातीत जाईल. पण तो अरुण नावाचा व्यक्ती सूर्याचा रथ एकही दिवस गैरहजर राहता हाकत नाही, रोजची रोज हाकतोय. म्हणून सूर्योदय झाला असं कधीच वर्णन नाही, अरुणोदय झाला. मोठा अरुणोदय प्रकाश झाला, हरी चौघडा सुरू झाला, आरती समयाचा. उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश झाला नाही. म्हणजे अरुणही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायानं गोड ज्याची दखल घेतली आणि ज्याला उंची दिली तो अरुण आहे. आणि गरुडच आहे. गरुड नुसता सारथी नसून पंढरपुरातल्या मालकाचा, जसा एखाद्या मंत्र्याचा पिया असतो तसा गरुड हा पंढरपुरातल्या मालकाच्या जवळचा पिये. महाराज याची भेट घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. त्या गरुडाच्या जवळ काम धरल्याशिवाय गरुड सांगतच नाही पंढरपुरातल्या मालकाला याला स्वीकारा म्हणून. काय पद असेल होते, किती मोठं पद आहे. आणि ह्या पंढरपुरातल्या मालकाला गरुड पाठीवर घेत होता. मालक कोणाला म्हणायचं नाही, बरं कोणाला म्हणायचं नाही. विश्वाच्या मालकानं दिलेला बुद्ध्यांक, विश्वाच्या मालकानं दिलेली ही रसना, जिच्यावर ब्रह्मकन्येचं अधिष्ठान असते. आणि ह्या ब्रह्मकन्येचं अधिष्ठान हरामखोराला मालक म्हणून घालायचं नाही. विठाला मालक ज्याचे त्याचे आई वडील एक. एखाद्याची तर काम करत असेल तर काम करेपर्यंत तात्पुरता मालक एक, पण विश्वाचा मालक तोच आहे. किती कूलर लावल्या महाराष्ट्र गार झाला असता. मागच्या 5-7 दिवसात 10-10, 20-20 मिनिटात महाराष्ट्र गार करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे.
या पृथ्वीवर जितके झाड आहेत त्या झाडाचं एकही पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. मी बोलतो, तुम्ही माझ्याकडे पाहता, तुम्ही माझ्याकडे पाहता, मी तुम्हाला बघतोय. याच्यातली कोण क्रिया चालवतंय? देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. तुमची आणि माझी सर्वांची क्रिया चालवतो तो एक मालक आहे. तो जगाचा मालक आहे, जगाचा मालक आहे. आणि अशा मोठ्यांच्या सानिध्यात गरुड आहे. तुम्हाला एक सांगू का, चांगल्याच्या सानिध्यात राहिलं की माणसाचं मोठं होत असते. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरी परी भले, दयाचे कुतरी परिभले, दयाचे कुतरी परिभले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परिभले. महाराज ज्याच्या वाणीचा देशोदेशी धाक आहे त्याचं कुत्र झालेलं परवडत आहे. ठाकूरबाचं घोडं झालेलं परवड. आज लाखो लोकांचा समुदाय ज्या घराण्यातल्या समाधीपशी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा ताफा थांबतोय, सामान्य घराणे. त्या घराण्यात राहिलेलं घोडं एकादशीचा वाद मिटवतंय. एकादशीच्या दिवशी पंढरपूरला प्राण सोडतंय. आज त्याची समाधीचं दर्शन बघा. अधिकारी लोकांच्या घरचं घोडं झालेलं परवडं, चातुर्माशी महाराजांच्या घरचं कुत्रं झालेलं परवडं. मधल्या एकादशीला राजूर गणपतीच्या बाजूला एक गाव आहे, तिथं त्या कुत्र्याची समाधी आहे. मधल्या एकादशीला त्या कुत्र्याच्या दर्शनाला जातात. ते चातुर्माशी महाराजांचं कुत्रं होतं. चातुर्माशी महाराजांच्या सानिध्यातला एकही वारकरी पंचांग पाहत नव्हता, कालनिर्णय पाहत नव्हता. हे कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरत होते. किती मोठ्याच्या सानिध्यातलं कुत्र. मग चांगल्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र सुद्धा बरं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्रे चंद्रसूर्य येतोपर्यंत त्याचं इतिहासात नाव आहे. आपण 200 कोटीच्या प्रॉपर्ट्या कमिल्या तरी पोट्टे आम्हाला विचारतात म्हातारं कोण दिवशी मेलतं, मग कोण्या दिवशी श्राद्ध घालू. आणि त्या बापान 200 कोटीची प्रॉपर्टी कमिली, तुला देऊन टाकली आणि तू आमचा पिना पाडतो बाप कोण्या दिवशी मेला म्हणून. ही आपली परिस्थिती आहे. आणि आजही बघा, चांगल्याच्या सानिध्यात राहिलेली कुत्री सुद्धा त्या अधिकाराचे. संताजी महाराज जगणारे यांच्या सानिध्यात राहिलेला सखा नावाचा बैल, सखा नावाचा बैल जितका अनन्यसाधारण महत्व संताजी महाराजांच्या पुण्यतिथीला आहे, तितकंच अनन्यसाधारण महत्व सखा नावाच्या बैलाच्या पुण्यतिथीला आहे. कारण तो बैल तुकोबारायच्या अभंग ऐकल्याशिवाय चलतच नव्हता. मोठ्याच्या सानिध्यात राहणारे जनावर सुद्धा मोठी होत असतात. विठाला विठाला एखादा गाथा वाचित असेल, एखादा ज्ञानेश्वरी वाचित असेल, एखादा काय वाचित असेल आणि त्याचे विचार जर नालायक असतील तर त्या हरामखोराच्या सानिध्यात राहणे म्हणजे आपलं जीवन मातीत घालणे. विठाला गाथा वाचणं परमार्थ नुसता दुसतं हे एवढ्यासाठी परमार्थ नाही. तेवढ्यासाठी परमार्थ असेल तर युम पठाण 1 नंबरची ज्ञानेश्वरी सांगते. जातीने मुसलमान माणूस आहे. APJ अब्दुल कलाम यांना गीता पाठ होती. असं कसं? हा झाला अभ्यास, हा झाला अभ्यास. वागणं हा झाला परमार्थ. विठाला विठाला सांगत असतो. पक्वाद्याला किती बोल पाठ येतं, गायकाला किती स्वराचं ज्ञान आहे, कीर्तनकार किती अभ्यास आहे, त्याच्यापेक्षा तंबाखू खातू का, गुटखा खातू का, बिड्या ओढीतू का, असे जर व्यसन करीत असेल तर त्याचं कीर्तन ऐकलं पुण्य तर नाहीच नाहीच नाहीच. त्याच्या पुढं बसणं सुद्धा तुम्हाला पाप फेडावं लागेल.